टूथपेस्ट नेहमी ट्यूबमध्येच का येतो, तो बॉटलमध्ये का येत नाही? इलेक्ट्रिक प्लगमध्ये तो तिसरा पिन नेमका का असतो? कोल्ड ड्रिंकच्या बाटलीखाली पायांसारखे उभयलेले निशाण का असतात आणि पाण्याच्या बाटलीचा तळ मात्र सरळ का असतो? आणि सगळ्यात मजेशीर प्रश्न, जेव्हा तुम्ही नवीन फोन खरेदी करता तेव्हा त्याच्यासोबत ट्रान्सपॅरेंट कव्हर मोफत का मिळतो? जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं फक्त डिझाईन किंवा मार्केटिंग आहे, तर तुम्ही पूर्णपणे चुकताय. या सगळ्याच्या मागे असं सायन्स आणि लॉजिक आहे जे तुमचं डोकंच हलवून टाकेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 5, नवीन फोन घेतल्यावर ट्रान्सपॅरेंट कव्हर मोफत का मिळतो? तुम्हाला वाटतं कंपनी फक्त गिफ्ट देते? नाही, ही एक सायकोलॉजिकल ट्रिक आहे. नवीन फोन हातात घेतल्यावर सगळ्यात पहिली भीती असते, फोन खाली पडला तर. ट्रान्सपॅरेंट कव्हर लावताच आपल्याला फोन सुरक्षित असल्याची भावना येते आणि ही भीती कमी होताच आपण फोन वापरायला लगेच सुरुवात करतो. सोबतच कंपनीला हेही हवं असतं की फोनचं ओरिजिनल डिझाईन दिसावं, लोगो दिसावा आणि ब्रँड ओळखला जावा. म्हणूनच कव्हर ट्रान्सपॅरेंट असतो. स्वस्त, सोपा आणि अतिशय स्मार्ट मूव. नंबर 4, कोल्ड ड्रिंकच्या बाटलीखाली पायांसारखे उभयलेले निशाण का असतात? कधी लक्ष दिलंय का? कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचा तळ सरळ नसतो, त्याला म्हणतात पेट बॉटल बेस्ट डिझाईन. कोल्ड ड्रिंकच्या आत कार्बन डायऑक्साईड गॅस असते, ज्यामुळे बाटलीत खूप जास्त प्रेशर तयार होतं. जर बाटलीचा तळ सरळ असता तर ती फुटण्याची शक्यता खूप जास्त होती. हे उभयलेले भाग प्रेशर समान पसरवतात आणि बाटलीला मजबूत व स्टेबल ठेवतात. पण पाण्याच्या बाटलीत असा कोणताही प्रेशर नसतो, म्हणून तिचा तळ सरळ असतो. म्हणजेच डिझाईन वेगळं आहे, कारण सायन्स वेगळं आहे. नंबर 3, इलेक्ट्रिक प्लग मध्ये तिसरा पिन का असतो? खूप लोकांना वाटतं तो फक्त एक्स्ट्रा सपोर्ट साठी असतो, पण खरं कारण खूप गंभीर आहे. तो तिसरा पिन असतो अर्थिंग साठी. जर कधी शॉर्ट सर्किट झाला किंवा करंट लिकेज झाली तर अतिरिक्त वीज थेट जमिनीत जाते. यामुळे आपल्याला झटका लागत नाही, अप्लायन्स सुरक्षित राहतं आणि जीव वाचू शकतो. म्हणूनच तिसरा पिन इतरांपेक्षा थोडा लांब आणि जाड असतो, जेणेकरून तो सगळ्यात आधी कनेक्ट होईल. छोटासा पिन पण जीव वाचवणारा. नंबर 2, टूथपेस्ट नेहमी ट्यूब मध्येच का येतो? कल्पना करा, जर टूथपेस्ट बॉटल मध्ये आला असता तर कितीही प्रयत्न केला तरी शेवटचा पेस्ट बाहेरच आला नसता. टूथपेस्ट हा सेमाय सॉलिड असतो, ना पूर्ण लिक्विड ना पूर्ण सॉलिड. बॉटल मध्ये ठेवल्यास ग्रॅव्हिटी मुळे तो एका ठिकाणी अडकून राहतो, पण ट्यूब मध्ये जिथे आपण दाब देतो तिथेच प्रेशर तयार होतं आणि पेस्ट व्यवस्थित बाहेर येतो. तसंच ट्यूब मध्ये हवा आत जात नाही, म्हणून बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो. म्हणजे ट्यूब हा स्टाईल नाही, तो आहे एक परफेक्ट फिजिक्स आणि हायजीन सोल्युशन. नंबर 1, कीबोर्ड इतका गुंतागुंतीचा का असतो? जर कीबोर्ड वर सगळी अक्षरं सरळ रेषेत असती तर टायपिंग किती सोपं झालं असतं, नाही का? पण जगातला सगळ्यात जास्त वापरला जाणारा कीबोर्ड जाणून बुजून असा बनवला आहे. ही गोष्ट सुरू होते 1870च्या आसपास, जेव्हा पहिला टाइपरायटर तयार झाला. सुरुवातीला त्यातली अक्षरं क्रमानेच होती, पण लोक जसं वेगात टाइप करू लागले तसं टाइपरायटरच्या सुई एकमेकात अडकून मशीन जाम व्हायची. तेव्हा क्रिस्टोफर शोल्स नावाच्या व्यक्तीने एक हुशार उपाय शोधला. त्याने वारंवार वापरली जाणारी अक्षरं एकमेकांपासून दूर ठेवली. यामुळे टायपिंग थोडी संथ झाली, पण मशीन जाम होणं थांबलं. इथूनच जन्म झाला वर्टी लेआउटचा. 1873 मध्ये ही डिझाईन रेमिंग्टन कंपनीने मास प्रोडक्शन मध्ये आणली आणि लोक या लेआउटला सरावले. नंतर कितीही चांगले लेआउट्स आले तरीही जग QWERTY सोडू शकलं नाही. जी गोष्ट कधी मजबुरी होती तीच आज जगाची सवय बनली आहे. जर या व्हिडिओने तुमचं डोकं थोडंसं जरी हलवलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा फॅक्ट आणखीही जास्त धक्कादायक असणार आहे. जय महाराष्ट्र.